तुम्हाला तर कळत असेल मी एवढं सगळं धिंगाणा कशासाठी काढलो आहे. माझ्या अगोदर काढला असेल तुम्ही. आता दसरा पण येत आहे त्याच्यामुळेच काढलो होतो मी पण धिंगाणा. मला तर दसऱ्याचा धिंगाणा काढायचाच नव्हता. हानी पण करून देत नव्हती त्याच्यामुळे सगळे सांगितले होते की काढ नको म्हणून. पण मला तर काय उगाच शांत बसा वाटत नाही त्याच्यामुळेच काढलो होतो. या रूम मध्ये येऊन तर 5-6 महिने झाले होते. रूम सगळं तर धिंगाणा झालं होतं. मलाच कधी कधी हे धिंगाणा काढा म्हणून असंच वाटलं होतं. पण हानीमुळे मला काही काढायला आलं नव्हतं. फायनली दसऱ्याच्या निमित्तानं तर सगळं काढायला भेटलं होतं. सगळ्याला कामावर हाण टाकून देऊन काढायचं धिंगाणा काढलं होतं. पण माझ्या उंदराचं तर भीती वाटत होतं. माझं उंदर काय करून देते का नाही म्हणून तसंच वाटलेलं होतं. पण हर एक बाईची बिमारी एकच असते बरं का. ती बदलता पण येत नाही. ते म्हणजे आपल्या घरात थोडं जरी धिंगाणा दिसली की बाय मासाला कधी कधी चांगलं करावं वाटते. तसंच बिमारी मला पण आहे. तुम्हाला पण आहे का? कमेंट करून नक्की सांगा. जाऊ द्या बाय मासाच्या जन्मातच राहते त्याला काय बदलता येत नाही. पण आज मला तर कुकडून दिवस उज्जवल होते की बरं का. माझं उंदीर तर काम वाजेपर्यंत झोपी गेली होती. हॉल मधलं बेडरूम मधलं सगळं झालं होतं. पण किचन मध्ये तर खूप जास्त राडा पडला होता. त्या धिंगाण्याला बघून तर मला चक्कर चवलेली होती बरं का. माझ्या अंगामध्ये तर एनर्जी सगळी आहे ती संपूर्णच गेली होती. मग काय उंदराला घेऊन फिरत फिरत थोडीशी डाळिंब खाल्लं होतं. मग काय थोडीशी अंगामध्ये तर एनर्जी आली होती. पण काम काय करावं वाटतच नव्हतं. पण काम काय करायचं चुकत नव्हतं बरं का. माझं उंदीर काय खेळायचं नावच घेत नव्हतं. मग काय तिला घेऊनच काम सगळं करावं लागलं होतं. शेल्फामधले तर संपूर्ण भांडे काढलं होतं. पण हानी काय घासू देते की नाही म्हणून त्याच्यामुळे ठेवलं होतं. मग काय हानीला खाली बसू घाललं होतं. पण शेल्फ संपूर्ण झाडून घ्यायचे होते त्याच्यामुळेच वर चाललो होतं. पण हानी तर खूप जास्त खुश झाली होती की मम्मी काय असं माकडावानी वरी चालली म्हणून घेत होती काय. पण माझ्या उंदराच्या पिल्लेला हसवण्यासाठी काय पण करावं लागते बरं का. वरी गेलं तरी पण असं काय नाटके करावं लागते. मग काय हानी पण खुश झाली की मम्मीचं पण काम जल्दीच होऊन जाते. हसवण्यासाठी काहीतरी असं नाटके करावं पण लागतं. माझ्या उंदराला तर खेळून खेळून खूप जोराची भूक लागली वाटते त्याच्यामुळेच रडायला लागली होती. मग काय रव्याचे लड्डू दिलं होतं खात बसली होती. पण माझ्यापेक्षा तर हानीच काम केल्यासारखं दिसत होती बरं का. जर कोणी हानीला बाहेर बघलं तर माया लेकराला किती काम लावली एवढं धिंगाणा काढली वाटते. हिनच केली वाटते. म्हणल्यासारखंच एवढं धिंगाणा करून घेतली होती. मला शिवा चालवायचं होतं काय की हानीला त्याच्यामुळे सांगत तरी पण ऐकायचं काय नावच घेत नव्हती. जाऊ द्या लेकीकडून शिव्या खाल्ल्या तरी पण काय वाटत नाही. फायनली कस तरी काम झालं होतं. बघायला 1 मिनिटात होऊन जाते तरी पण मला दिवसभर गेले या कामाला बरं का. मग काय संध्याकाळी हानीला पण आंघोळ घातलं होतं. मी पण केलं होतं. मॅडमला तर दिवसभर काम करून काय कंटाळा चालू नव्हता. संध्याकाळी पण खेळायचीच महाग लागली होती. संध्याकाळचा स्वयंपाक तर करायचा होता पण हानीचे पप्पा कॅन्सल करून बाहेरून आणले होते. हानीला दिल्या नव्हत्या.